सुप्रभात मंडळी. मी नीलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत मीनाक्षीताई देशमुख लिखित डॉक्टर आनंदीबाई जोशी ही त्यांची लेखमाला. कालच्या पुढे सुरू करते. जेवण करून हळूहळू आनंदी खोलीवर चालत आली. डोक्यावरून पांघरून घेऊन स्वस्थ पडून राहावंसं वाटत होतं. कशाची इच्छा, कसलाच रस कशात उरलेला नव्हता. खोलीत एका बाजूला पत्र पडलेलं दिसलं. पत्र पाहून अंग शहारलं. घशाला कोरड पडली. पत्रात काहीतरी भयंकर असावं असं उगीचच वाटलं. एक वेळ वाटेल की पत्र तसंच ठेवून द्यावं, पण मन मानेना. गेल्या 2-3 पत्रात गोपाळरावांनी वेगळाच सूर लावला होता. नोकरी सोडून द्यावीशी वाटते, सगळे हरामखोर आहेत, भगवे कपडे घालायला सुरुवात केली होती त्यांनी, कच्चे कणकेचे गोळे आणि कच्च्या भाज्या खायला सुरुवात केली होती. तिचं मन विचलित होऊ दिलं नाही. अभ्यास सांभाळून उत्तरं तिने लिहिली होती. नोकरी सोडू नये, खाण्यापिण्याची हाल करू नयेत, 4 लोकांसारखं नीट वागावं असं परोपरीनं लिहिलं होतं. पण सगळे प्रयत्न फुकट जाणारसं वाटत होतं. तिनं हलक्या हातानं पत्र उघडलं. पहिल्या 2-3 ओळी वाचल्या. काहीच अर्थबोध होईना. तिनं पत्ता पाहिला. पत्र शांघायहून आलं होतं. अरे देवा, कुठे आहे शांघाय? दोन्ही तळहात घामेजले. खोकल्याची मोठी उबळ आली. छातीवर हात दाबून वर पत्र वाचू लागली. शांघायला येऊन 15 दिवस झाले. आजारी आहे. हॉस्पिटलमध्ये पडून आहे. तुम्हाला माझ्याविषयी कसली काळजी? तुमची इच्छा असो वा नसो, मी अमेरिकेत यायचं ठरवलं आहे. कदाचित तुमची अडचण होईल, पण नाईलाज आहे. हिंदुस्थानाचा भयंकर वीट आला आहे. त्या देशाचे पुन्हा तोंड देखील पाहायची इच्छा नाही. इतकंच काय, त्या देशातील एक पैसा देखील बरोबर घेतला नाही. आनंदीला भोवळ आल्यासारखं झालं. 2-3 मिनटं स्तब्ध बसली. मग पुन्हा पत्र वाचू लागली. अगदी खालच्या दर्जाच्या मजुरांनी भरलेल्या बोटीतून बसून रंगूनला आलो आहे. रंगूनला मोलमजुरी करून पैसा मिळवला. चीनमध्ये आलो. इथे आजारी पडलो. इथले लोक त्याला पिवळा ताप म्हणतात. 7-8 दिवसांपासून ताप उतरत नव्हता. जवळ पैसा नाही, भाषा वेगळी, ओळखीचं कोणी नाही. अशा अवस्थेत शांघायला दिवस काढतोय. एक पोरसौदा डॉक्टर औषध देत होता. गुण येईना. रॉकेल प्यायल्याने ताप जातो असं कुठेतरी वाचलं होतं. त्याची प्रचिती घेतली. अर्धी पाऊण वाटी रॉकेल प्यायलो. त्यामुळे खूपच त्रास झाला. रागावून डॉक्टरनं औषध देणं बंद केलं. 5-7 दिवस धर्मशाळेत पडून होतो. आता बरं आहे. उद्यापासून मोलमजुरी करून पैसा जमा झाला की अमेरिकेत सॅन फ्रान्सिस्कोला उतरेन. तुम्ही पत्र पाठवू नका. अर्थात तुम्हाला बरंच आहे म्हणा. मी हिंदुस्थानातून निघताना 5-7 महिने पुरतील इतके पैसे पाठवले होते. ते मिळाले असतीलच. आपण मजेत राहावं, खूप अभ्यास करावा, दुसरा कोणताच विचार करू नये. तुमच्या पास होण्याकडे मी चातकासारखी नजर लावून आहे. तुम्ही यश मिळवलं तर स्त्रीची आणि हिंदुस्थानची मान उंचावेल. पत्र हातात धरून ती कितीतरी वेळ सुन्न अवस्थेत बसून राहिली होती. काय माणूस आहे. याचा झपाटाच विलक्षण. वादळच आहे नुसतं. यांना कशाची भीतीच वाटत नाही. सरळ उठतात आणि जीव झोकून देतात. विचार करून भोवळ येईलसं वाटलं. कितीतरी वेळ बेशुद्ध अवस्थेत होती. 5-6 महिने अभ्यासाच्या धांदलीत गेले. बारीक ताप, खोकला, अशक्तपणा, दारिद्र्य, गोपाळरावांची पत्र, कशाकडे लक्ष नाही द्यायचं असं ठरवलं. एकाग्रतेने अभ्यास करू लागली. अखेर परीक्षेचा दिवस उजाडला. मन धास्तावलं होतं. रोगाने शरीर पोखरलं होतं. उमेद खूप खचली होती. पराजय पत्करायचा नाही असा दृढ निश्चय होता. 8-10 दिवस परीक्षा चालली. पेपर उत्तम गेले. पास होण्याची खात्री वाटली. त्या दिवशी आनंदी घरी आली. तोच अंगात फणफणून ताप घेऊन घशाला कोरड पडली होती. खोकल्यानं थैमान घातलं होतं. आबीला कल्पना होती हिचा उत्साह केवळ परीक्षा आटपेपर्यंतच. ती 2 मैत्रिणींना सोबत घेऊन रात्रभर आनंदीजवळ थांबली. आनंदीला अशा बिकट अवस्थेत टाकून द्यायचा धीर होत नव्हता. 2 दिवस तसेच गेले. ताप थोडा कमी झाला.
पण शरीर पांढुरकं निस्तेज पडलं. डोळे मलूल उदास होते. आबी घरी जाऊन परत आली. आनंदी खोलीत एकटी पडली होती. हातात पाकीट होतं. आबीनं घरून आणलेलं टोमॅटोचं सूप पाजलं. कुणाचं पत्र? माझ्या नवऱ्याचं. ते अमेरिकेला पोचले. आबी म्हणाली, वा, फारच छान. त्यांना इकडेच ताबडतोब बोलावून घे. आपण सगळे मजा करू. तुझं आजारपण गेलंच म्हणून समज आता. आनंदी काहीच बोलली नाही. आबीकडे खोल नजरेनं बघत राहिली. हिंदू स्त्रीचा नवरा कसा असतो हे या अमेरिकन मुलीला कधीच कळणार नाही. आनंदी म्हणाली, ते सॅन फ्रान्सिस्कोला आलेत. इकडे कधी येतील माहीत नाही. मी मात्र फिलाडेल्फिया सोडणार नाही. अगं, पण अजून एक प्रॅक्टिकल राहिलं आहे. त्यासाठी परत येईन. माझी प्रकृती अशी, अशक्तपणा वाढतोय. दगदग झेपत नाही. केव्हा एकदा मावशीकडे जाऊन निवांत पडेल असं झालं आहे. आनंदीचा कापरा आवाज आबीला काही निराळं सांगत होता. आनंदी हळू सुटली. टेबलावरच्या खणातील एक रेशमी चौकोनी कापड काढलं. जेव्हापासून आबीशी मैत्री झाली होती तेव्हा तिला प्रेमाचं प्रतीक म्हणून रुमालावर कशिदा काढून भेट द्यायचा विचार होता. पण अभ्यासामुळे आणि तब्येतीमुळे ते पूर्ण झालंच नाही. तिला हुंदका आला. काय करू गं? चित्र अपूर्णच राहिलं. पूर्ण करण्याची ताकदच नाही. तुझी माझी ही मैत्री अशीच आहे. तू मला प्रेम दिलंस. आनंदीनं मावशीला पत्र लिहिलं. उद्या परवा तुझ्याकडे येईन. तेवढ्यानेही तिला थकवा आला. आनंदी डोळे मिटवून पडून राहिली. आबी तिला थोपटत होती. तिला झोप लागल्यावर आबी निघून गेली. दुसऱ्या दिवशी झोप पूर्ण झाल्यामुळे तिला बरं वाटत होतं. त्याच दिवशी तिनं रोसेलला जायचं ठरवलं. गोपाळरावांचं पत्र टेबलावर पडलं होतं. उत्तर लिहायची इच्छा नव्हती. दुपारी रोसेलची गाडी होती. थोडी बांधाबांध केली. काही आवडीची पुस्तकं घेतली. अर्धवट राहिलेलं भरतकामाचं सामान घेतलं. संध्याकाळी गाडी रोसेलला पोचली. रोसेल स्टेशनवर आनंदीला घ्यायला पमीला आली होती. तिने हात देऊन आनंदीला डब्यातून खाली उतरवलं. फलाट चढून आनंदी बाहेर आली. तेवढ्यानंही आनंदीला दम लागला होता. जीवाची काहिली झाली. पमीलानं तिला गाडीत बसवलं. गाडी घरी पोर्चमध्ये उभी राहिली. पमीला आनंदीचा हात धरून उतरताना पाहून मावशीला एकदम भडबडून आलं. आनंदीचं तेव्हाचं रूप आठवलं. एकदम पुढे होऊन मावशीनं तिला मिठीत घेऊन स्पुंदून ती रडायलाच लागली. अश्रू भरल्या नेत्रांनीच आनंदीनं हसण्याचा प्रयत्न केला. ते हास्य कसंच होतं. मावशीला अशुभ वाटलं. मावशीनं आणि पमीलानं आधार देऊन आनंदीला घरात आणलं. सोफ्यावर बसवल्यावर आनंदी चाचरत म्हणाली, मावशी, तुला एक बातमी सांगायची आहे. सांग की गं. अगं, मिस्टर जोशी अमेरिकेत पोचले. अगं, मग त्यांना आत्ताच पत्र पाठव. म्हणावं रोसेललाच या. इथे महिना दीड महिना राहतील. नाहीतरी मला अजून जावे आला नाही. त्यांची सरबराई करायची सवय तरी होईल. आनंदीला खूप हसू आलं. संस्कृतमध्ये जामातो दशमो ग्रहा म्हणतात. जगातल्या इतर जामातांचं काय असेल कुणास ठाऊक, पण मावशीला हा जावई मात्र दशमग्रहापेक्षा खडतर नक्कीच वाटेल. खाणं पिणं झाल्यावर आनंदी तिच्या खोलीत आली. गोपाळरावांना पत्र लिहायचं होतं. तिनं पेटी उघडली. रात्रीचा आबीबरोबरचा प्रसंग आठवला. तिला ते अपुरे भरतकाम मखमली कपड्यावरची चित्र दाखवत होतं. हे इथं पूर्ण करायचं होतं. तिनं पेटीत शोधलं. सर्व वस्तू होत्या, पण त्या अपुऱ्या चित्राचं कापड मात्र नव्हतं. सगळीकडे शोध घेतला. जणू तो सुंदर निळा पक्षी उडून गेला होता. कापडावरचा हंस एकटाच राहिला होता. एक मन वाटे परत फिलाडेल्फियाला जाऊन ते चित्राचं कापड शोधावं. आबीला पत्रानं विचारावं, पण तिनं तो विचार बाजूला सरला. आबीला कदाचित त्या भावना कळणारही नाहीत. खंतावलेल्या मनानं आनंदी अंथरुणावर पडली. अंग गरम झालं. खोकल्याची उबळही सुरू झाली. अर्ध्या तासाने आनंदीनं मन स्थिर केलं. चित्र अपूर्णच राहायचं होतं. आयुष्यात सगळी चित्र पूर्ण होतात असं नाही. तिनं गोपाळरावांना पत्र लिहायला सुरुवात केली. आपण अमेरिकेत येऊन पोचल्याचा मला अत्यानंद झाला. माझं आता एकटेपण संपलं.
आपण लवकरात लवकर रोसेलला यावं. तुमच्याशिवाय माझा खरंच निभाव लागणार नाही. आपणास एक सूचना करायची आहे. या देशात कोणी रिपोर्टर भेटला तर आपलं मत कोणत्याही विषयावर व्यक्त न करावं. धर्माविषयी जपून बोलावं. आपण काही बाई बोलला तर परिणाम अनिष्ट होऊ शकेल म्हणून स्पष्ट लिहिण्याचं धाडस केलं. अन्यथा घेऊ नये. दुसरी गोष्ट, आपण बरेच दिवसानंतर भेटणार आहात. भेटीच्या वेळी मी कसं वागावं याबद्दल कळवावं. इकडच्या स्वागताच्या पद्धती वेगळ्या आहेत. माझी प्रकृती तितकीशी ठीक नाही. आपण आलात की माझी सर्व दुखणी ठीक होतील. तेवढ्यानंही आनंदी इतकी थकली की नुसती पडून राहिली. 2-3 दिवस आनंदी पडूनच होती. वाचणं काही करण्याचं इच्छाच होत नव्हती. मावशीनं डॉक्टरचं औषध सुरू केलं. दुसऱ्या दिवशी सकाळी टपाल आलं. वर्तमानपत्राचा एक अंक होता. सॅन फ्रान्सिस्कोमधील ते एक छोटंसं वर्तमानपत्र होतं. ती वाचायला लागली. एका भगव्या वस्त्रधारीत गोपाळराव जोशींच्या भाषणाचा वृत्तांत होता. आदर्श स्त्री हा भाषणाचा विषय होता. त्यांची बायको फिलीला वैद्यकीय कॉलेजमध्ये शिकत आहे हाही उल्लेख होता. त्यात गोपाळरावांवर बरेच ताशेरे ओढले होते. आनंदी ज्या मरणाला भीत होती तेच उभं राहिलं होतं. शर्मेनं तिचा जीव गोळा झाला. आदर्श स्त्रीची व्याख्या करताना गोपाळरावांनी खूप तारे तोडले होते. अमेरिकन स्त्रियांची यथेच्छ निंदा केली होती. त्यांना वेश्यांप्रमाणे म्हटलं होतं. त्यांचा पोशाख, राहणं सगळ्यावर भरपूर टीका केली होती. त्या उलट हिंदू स्त्रिया किती विनयशील, पतीच्या अर्ध्या वचनात असतात, उंबऱ्याबाहेर त्यांचं पाऊलही पडत नाही, लुगड्यामुळे त्यांच्या शरीराचा कोणताही भाग उघडा पडत नाही, वगैरे वगैरे. सीता, सावित्री, द्रौपदी यांची उदाहरणं दिली होती. आनंदी वेड्यासारखी त्या वर्तमानपत्राकडे पाहत होती. सगळी विचारशक्तीच नष्ट झाली. मावशीनं चहासाठी बोलावलं म्हणून ती आत गेली. खिन्नपणे खुर्चीवर बसून राहिली. तेवढ्यात तेच वर्तमानपत्र घेऊन पमीला आली. आनंदी थरथर कापायला लागली. पमीलानं ते वर्तमानपत्र आईवडिलांना, बहिणींना मोठ्यानं वाचून दाखवायला सुरुवात केली. गोपाळरावांनी अमेरिकन स्त्रीचं वर्णन केलं आहे ते सर्व मावशी पमीलाला लागू होत होतं. म्हणून का त्या अपवित्र होत्या? त्या सीता सावित्रीपेक्षा कुठेही कमी नव्हत्या. आनंदीच्या डोक्यात घणाचे घाव होत आहेत असं वाटलं. असह्य कळा आल्या. मावशी गंभीरपणे ऐकत होती. आनंदीला तिथं बसणं अशक्य झालं. ती हेलपटत खोलीत येऊन पलंगावर धाडकन तिनं अंग टाकलं. प्रश्नांची भुतावळी तिच्या नजरेसमोर नाचत होती. 5-10 मिनिटांनी मावशीनं तिच्या कपाळावर हात फिरवला. तिचं मन शर्मिंद झालं होतं. काय हे? मावशी वेश्या? पमेला? तिला इतका कड आला की मावशीला मिठी मारून ओक्साबोक्षी ती रडू लागली. कार्पेंटरबाई अनुभव घेत होत्या. त्यांनी जग पाहिलं होतं. स्त्रीचं हे नवीनच रूप त्या बघत होत्या. गोपाळरावांच्या भाषणानं कोणत्याही सुशील स्त्रीला राग येईलच असंच होतं ते. पण आनंदीची अवस्था पाहून त्यांनी स्वतःला सावरलं. मोकळेपणे तिच्या पाठीवर थोपटत राहिल्या. म्हणाल्या, तुझ्या नवऱ्यानं छान भाषण दिलं. आम्हा सर्वांना खूप मजा आली. म्हणजे मावशीला, पमिलाला त्या भाषणाचं काहीच वाटलं नाही. त्यांनी ते भाषण थट्टेवारी नेलं. मावशी तिला थोपटत इतर विषयांवर बोलत राहिल्या आणि आनंदी अविश्वासानं मावशीकडं बघत होती. तिला कशाचाच थांग पत्ता लागत नव्हता. मंडळी, आता ह्याच्या पुढचा जो भाग आहे तो आपण उद्या वाचणार आहोत. तर बघूया आता उद्या काय होतं आहे. गोपाळराव रोसेलला परत येत आहेत, आनंदी फिलाडेल्फियाला जाते का काय होतं आहे ते आपण उद्याच्या भागात बघूया. तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते. मीनाक्षीताईंचे पुन्हा एकदा मनापासून आभार मानते. धन्यवाद.